4 महिन्यापासून रोज सातत्यानं रोज फुलं तोडावी लागतात. मी आणि आमचे बंधुराज रेवणसिद्धी शेळके आम्ही एका शेतकऱ्याकडून आयडिया घेतली आणि गुलछडी लावण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा निर्णय घेण्याच्या अगोदर आम्ही ह्याचं मार्केट बघितलं, याचं उत्पादन कसं घ्यायचं, याची मशागत कशी करायची, फुल तोडणी केव्हा करायची, याचा अभ्यास मी आणि आमचे बंधुराज रेवणसिद्धी शेळके आम्ही दोघांनी अभ्यास केला आणि ठरवलं की आपण यावर्षी गुलछडीची लागण करायची. तर आम्ही साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण केली होती गेल्या वर्षी. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण केल्यानंतर साधारणतः पाऊस होता गेल्या वर्षी जास्त. तर पावसामुळं आम्हाला एक 6 महिने या गुलछडीला काही एकही फुल लागलेलं नाही. पाण्यात अक्षरशः गुलछडी होती आणि आम्हाला वाटलं आता आपण पहिल्यांदाच केलेला प्रयोग हा अयशस्वी होतो आहे का काय असं वाटायला लागलं. पण आम्ही धीर न सोडता वेगवेगळ्या शेतकऱ्यांचा अभ्यास करून लोकांपर्यंत जाऊन त्या शेतकऱ्यांनी आपण जे गेलेले जे गुलछडीचं पीक आहे ते परत आणण्यासाठी काय करावं लागेल याची दोघा-तिघाकडून चौकशी केली आणि आम्ही आमचे बंधुराज यांनी औषधाचा वापर करून कोंबडी खत असेल किंवा 1340 असेल अशा खतांचा वापर करून आम्ही बाग 6 महिन्यात ताब्यात आणली. आता रोज किमान आजच्या म्हणजे एका पाव किलोपासून सुरुवात झालेली गुलछडी फक्त 22 गुंठ्यामध्ये हे आपले गुलछडीचा प्रयोग केला आहे आम्ही. तर 22 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये पाव किलो 1 किलो सुरुवातीला निघत होती. आज आमची गुलछडी याच 22 गुंठ्यामध्ये 40 किलोचा हायेस्ट आम्ही विकलेले आहे यावर्षी. आता सध्यासुद्धा 22, 25, 30 एक 20 किलोच्या रेंजमध्ये रोज गुलछडी निघत आहे आणि हे पीक आमच्यासाठी एक फार मोठं वरदान ठरणार आहे. भविष्यामध्ये सुद्धा आम्ही दोघं भावांनी विचार केला आहे की आपला हेच प्लॉट आपल्याला जवळजवळ 100 किलोपर्यंत न्यायचं आहे. यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत आणि चांगलं प्रगतशील शेतकरी या गुलछडीच्या माध्यमातून एक आर्थिक स्रोत किंवा आर्थिक शेतकऱ्यासाठी लागणारे आर्थिक जो कणा आहे तर तो कणा हा गुलछडीपासून उत्तमरित्या शेतकऱ्यांना परवडू शकतं. रोज तोडण्यासाठी मॅनपॉवर हवं असतं, पण घरच्या घरी जर आम्ही हे सगळं आज सध्या तरी घरीच करतो आहे आणि घरी केल्यामुळेच आम्हाला हे सगळं परवडतं आहे. आमची संपूर्ण जी फॅमिली आहे तर ती सगळी फॅमिली आम्हाला मदत करते आणि आम्हाला रोज किमान 1000 रुपये डोळे झाकून पैसे येतात आणि घरामध्ये सगळं आनंदाचं वातावरण होतं. कारण पैसा रोज आला की लोक आनंदाने कामं करतात आणि कसल्याही प्रकारचं जे कष्ट आहे ते कष्ट केलेलं सगळ्या कष्टाचं सीन जो आहे, जो थकवा आहे ते 1000 रुपयेकडे बघून सगळा थकवा जातो. आणि भविष्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं जे गुलछडीचे पीक आहे अजून मी एक क्विंटल माल रोज कसा जाईल या दृष्टीनं प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांना देखील मला सांगणं आहे की पारंपरिक शेती सोडून आजच्या काळामध्ये फुलांची गरज आहे. गुलाब असेल, गुलछडी असेल किंवा भाग्यश्री व्हाईट असेल, झेंडू असेल, या प्रकारच्या शेतीतून चांगला नफा मिळू शकतो. फक्त त्यामध्ये थोडं कष्ट आहे. थोडं आपण जर शेतीला जीव लावला तर निश्चितपणे शेतीसुद्धा आपल्याला जीव लावते आणि आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी फुलशेतीकडे वळणं ही आता एक काळाची गरज चाललेली आहे. कारण दुनियामध्ये पाहतोय जन्मला तरी फुल आहे आणि मृत्यू पावला तरी फुल आहे. त्यामुळे फुलांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये या फुलशेतीमधून आनंद निर्माण व्हावा, त्यांना एक आनंद वाटावा आणि आपल्यालाही आनंद वाटावा आणि ह्या दोघांच्या आनंदातून आपली आर्थिक परिस्थिती मजबूत बनते. यासाठी मी शेतकऱ्यांना आवाहन करतो किंवा विनंती करतो की त्यांनी पारंपरिक शेती न करता गुलछडीसारखा असेल, गुलाब असेल, भाग्यश्री व्हाईट असेल किंवा शेवंती असेल ह्या फुलाची लागवड करून आपण चांगला फायदा मिळू शकतो. मी अजून एक प्रयोग केला होता की गलांडा म्हणजे आस्टर नावाचं पीक लावलं होतं. तेही 12 पीक देणार होतं, परंतु त्याला मागणी कमी असल्यामुळं आम्ही तो प्रयोग म्हणजे थांबवला आणि गुलछडीकडे वळालो आणि आज अखेर आम्हाला चांगल्या पद्धतीनं 22 गुंठ्यामध्ये किमान 1-2 महिन्यामध्ये मला 40,000 ते 50,000 रुपये या 22 गुंठ्यामध्ये मिळतात. आणि हे जे पीक आहे तर 2 ते 3 वर्षापर्यंत सातत्याने चालू राहतं. हे म्हणजे त्याला अखंडपणे हे चालू राहणारं पीक आहे. तर या पिकाची निगा करणंही गरजेचं आहे. वेळच्या वेळ खुरपणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये
खताची मात्रा असेल, पण शेतकऱ्यांना ज्यांना पाण्याची शाश्वती आहे किंवा गॅरंटेड पाणी आहे, तर अशा शेतकऱ्यांना हे एक उत्तम वरदानच आहे. मी बघा साधारणतः 22 गुंठ्यामध्ये साधारणतः मला एक 10 पोती गोणं लागलेलं आहे. म्हणजे पोत्यावर बेणं आणलेलं आहे आपण. 3.5 ते 4 फुटाची सरीज सोडून आपण त्यामध्ये बेण्यांची लागण केलेली आहे. साधारणतः याला एक 40,000 रुपये मला खर्च आलेला आहे. परंतु एक वर्षामध्ये अजून मला वर्ष व्हायचं आहे, तर मला 40च्या दुप्पट फायदा झालेला आहे. आणि म्हणजे 80 ते 50,000 रुपये मला त्याचे मिळालेले आहेत. म्हणजे हे पीक असं आहे की एका वर्षामध्ये दुप्पट पैसे करून देणारं पीक आहे. ती ही एक सध्या माझ्या दृष्टिकोनातून, मी एक सुशिक्षित बेरोजगार असून देखील मला यामध्ये आनंद वाटायला लागला की अजून आपण याच्यामध्ये जर जोरानं काम केलं तर निश्चितपणे आपली आर्थिक परिस्थिती मजबूत बनवू शकतो. MA BEd आहे, MAd आहे. मागे वळून जर पाहिलं तर मला माझ्या नोकरीमध्ये इतका महिन्या एवढा पगार आज तगात मिळालेला नाही आहे मला. माझं आर्थिक उत्पन्न, मी बाहेर विनाअनुदानित कॉलेजला काम करतो, त्याला एक मला किमान 10,000 रुपये मिळत आहेत. इथं मला 5 दिवसाला 10,000 रुपये मिळत आहेत. म्हणजे रोजचे 2,000 रुपये. जर याचा दर जो आहे तो निश्चित आहे. 60 रुपयापासून 400 रुपयापर्यंत गुलछडी विकली जाऊ शकते. मी साधारणतः याचा मध्य काढला तर 80 ते 100 रुपयाने आपली गुलछडी रोज जाते, रोज. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळत आहे. आणि भविष्यामध्ये नोकरी सोडून जरी मी हे काम करायला लागलो तर मला निश्चित याचा फायदा होणार आहे. पण उत्तमरित्या मी 1 क्विंटलपर्यंत माल न्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. ते आम्ही थोड्याच दिवसामध्ये सोलापूरच्या मार्केटमध्ये असेल, पंढरपूरच्या मार्केटमध्ये असेल, तर एक गुलछडीचा शेतकरी म्हणून मी निश्चितपणे इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करेन आणि त्यांच्यासाठी देखील प्रयत्नशील करेन. आणि मी स्वतः देखील त्यात अगोदर स्वतः प्रयोग केलेला आहे. मी इथून पुढे माझी जी गुलछडी आहे तर 1 क्विंटलपर्यंत माझा माल निघू शकतो.